राजा असो या रंक असो, त्यामुळं इतकी थोर विचाराची निष्कलंक चरित्राची माणसं या देशात तयार झाली आणि त्यांच्यामुळं आज हा देश केवळ या लोकांच्या आदर्शामुळं आपण त्याची वाटचाल करतो आहोत. आमचे जीवनादर्श ते आहेत. राम असो या कृष्ण असो, अहिल्याबाई असो या कोणी थोर माणसं असो, ते आमचे जीवनादर्श आहेत. या काळातली शिक्षण पद्धती, या काळातले संस्कार, ज्ञान आणि केवळ ज्यांनी एवढा पण जिंकलेला होता, आज जर असा एखादा पण असता तर त्या कार्त्यांनी घरी कळवलं तर नसतं, ते तिकडे काय फिरला आणि म्हणला निघून गेले नक्की अगदी. आणि मग महिन्यानी कळलं का तुमचं कार्त्याचं असं झालं म्हणून. म्हणजे मला काय सांगायचं, आपण कोणत्या काळात आहोत, कोणत्या युगात आहोत, कोणत्या संस्कृतीत आहोत, आपलं काही चुकतंय का आत्मशोधन करा. आणि म्हणून आपल्याला मी जो माझा पहिला विषय काढला की त्या 27 फूट खोल असलेल्या तळ्यात आजही तुम्ही भरून रुपया टाकला, तो डोळ्याला दिसतो. इतकं स्वच्छ पाणी त्या अनुसूयेच्या तळ्याचं आहे. शेजारी सातरी दिसत आहे, त्याच्यात सुद्धा एवढं स्वच्छ पाणी नाहीये. स्वच्छ आहे पण एवढं स्वच्छ नाहीये. काय पुन्हा ठाऊक, इथं जळगावचे जे सेवेकरी आहेत ना, 5-7 जण वर असतात. तुम्ही आमच्या काबराजींना ओळखता ना, रामभाऊना, आपल्या रामभाऊला ओळखतात. तर त्यांनी अयोध्येचे गुरु केलेले आहेत आणि वर्षातून एकदा त्यांच्या गुरुला ते भेटायला जातात. अयोध्येला जायचं होतं, म्हटलं काबराजी, प्रभू रामचंद्र ज्या रस्त्याने आले आणि त्या केवटला जी अनुमती दिली, तो जो मार्ग आहे त्या मार्गाने तुम्ही तुमची, आता त्याला जो तुम्हाला माहिती आहे, तो जळगाववरला करोडपती आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हटलं महाराज, रेल्वेने जाऊ नका, एसटीने तर जाऊच नका आणि यात्रा कंपनीच्या गाडीचं तोंड पाहू नका, स्वतःची गाडी घेऊन जा. आता माझा होल्ड आहे त्यांच्यावर आणि मी त्यांना यादी करून दिली. अगोदर जाताना पहिल्यांदा चित्रकूटला जायचं, त्या आश्रमात राहायचं, तिथे एवढं वाचन जप गायत्री मंत्राचं अनुष्ठान करायचं आणि अनुसूयेच्या आश्रमात दर्शन घ्यायचं तिथं. आणि त्या तळ्यातून एक बाटलीभर पाणी बाजूला ती आंघोळ करून येते दुकानला, पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करा. 7 जन्माची सगळी पाप आपोआप दूर होऊन जातात. एवढं ते तेजस्वी आहे. त्याप्रमाणे काबराजी गेले, त्याने जे केलं, तो रुपया टाकला, कॅमेरावाला घेतला, त्या रुपयाचा फोटो त्यांच्या जवळ आहे. कारण म्हटलं मला तसं नाही यायचं. काही नास्तिक लोक म्हणतात कहा का देव, कहा का रात्री, कहाची अनुसूया, कहा का दत्त महाराज, काय तोंडाला येईल ती मंडळी बोलतात. तर तो फोटो आहे त्यांच्याजवळ. हे एवढं विषयांतर न करता मी अवश्य घेतो. आज दत्त महाराजांच्या जन्मानिमित्त माझ्या तोंडात अनुसूयेचं त्यावेळेचं चारित्र्य किती उज्ज्वल असेल हा विषय नंतरचा, पण आज कलियुगाच्या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात तिथं सतींची विटंबना सुरू आहे. सती हा चेष्टेचा विषय झालेला आहे. अशा एका विशिष्ट कालखंडात एका महासतीच्या दिव्य तेजाची, तिच्या तपश्चर्याचं, तिच्या शक्तीचं आजही तिचं प्रतीक आहे. ते किती तेजस्वी आहे हे तुम्हाला एकदा सांगावं आणि एक फुलाची पाकळी तरी दत्त महाराजांना अर्पण करावी म्हणून मी हे विषयांतर केलं. क्षमा कीजिए, आपला विषय आजचा हा नव्हता. पण काय झालं की सकाळी 10:30 पासून येणारी जी माणसं होती ते सगळे आपले सेवेकरी आहेत, सगळे येणारे माझ्या ओळखीची माणसं आहेत. तो आता मी काय करू शकतो, मी हारलो, मी प्रत्येकाशी बोलू शकत नाही, काही करू शकत नाही. पण तरी सुद्धा मी माझ्या परीनं, आपण आपल्या पद्धतीनं आपल्या मुक्कामाच्या लोकांची भाजी भाकर केली. परंतु त्यावेळी म्हणतो बैठो भाई, तुम्ही आपली आज एक तत्पूर खाऊ, आपण तुम्ही उपाशी जाऊ नका. पण मला आनंद वाटतो, कुणीही उपाशी गेला नाही, पोटभर जेवण दिलं. देणारे महाराज आहे आणि निमित्त मात्र आणि आपल्या मुक्कामाच्या लोकांच्या दुप्पट माणसं आले तरी आपलं जे काही होतं ते सगळ्यांना बोललं. त्याच्यापेक्षा आणखी देवाचंच होतं. तुम्हाला मी काय सांगेल, आम्ही तर कधीच हम कधी बोलत नाही.